उठ पोरी उठ उठ. बाबा बाबा का वाचवलत मला? सुखाने जळून मेले असते बरं झालं असतं. का घडले? कशासाठी घडलं? यांना माझ्या बापानं लग्नात 5,000 रुपये दिले होते, पण पण या लोकांना आणखी पैसे पाहिजे. माझे गरीब आई बाप कुठून एवढं पैसे आणणार? चांडळा कोळ्या पुरला जळायला निघालात केवळ पैशासाठी? अरे माणसात की सैतानात? किती पैसे पाहिजेत तुम्हाला? किती पैसे पाहिजेत तुम्हाला? घ्या घ्या. पाहिलंच, जागृत जनता म्हणजे एक शक्ती आहे, शक्ती. पुन्हा जर या पोरीच्या केसाला धक्का लावलात की लोक तुम्हाला उभं जाऊन टाकतील. पोरे घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. काही झालं मला निरोप दे. गावकरी बंधूंनो, माझ्या पश्चात या गावामध्ये काय घडेल ते मला माहित नाही, पण जोपर्यंत मी जिवंत आहे असले अत्याचार मी या गावात होऊ देणार नाही. लक्षात ठेवा. चल सदाशिव चल. सावकाश. दादासाहेब, कसली अवघड काम करता. तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं म्हणजे. दादासाहेब, आपला जीव धोक्यात घालून तुम्ही तिला वाचवलं. अहो, ती अख्खी जळत असतानाही पुढे कोण आलं नाही. हो, या घराचा रिवाज आहे. वारशाने फक्त संपत्ती मिळत नाही, रीतिरिवाजही मिळतात. म्हणून अख्खा गाव तुमची देव माणसासारखी पूजा करतात. बऱ्याच झाडा चढू नकोस मला. चल. अरे नाम्या नाम्या नाम्या, मला तिथं गुरु राखायला सांगून तू इथं बसलास होय? काय करू, गावातल्या समध्या गुरांना तुझी सोय झाली ना. अरे नाम्या, अरे नाम्या, तू कधी प्रेम केलं होतस का रे? काय मी काय याडा आहे का? अरे अरे, तू कधी पिक्चर बघतोस? हा, बघितलं ना. अरे संत वाहते कृष्णा माई अरे माती ते मिसळली नव्हं. मोठी. अरे धर्मिंदर, हेमा मालिनी कशी एक दुसऱ्यावर प्रेम करतात रो, एक दुसऱ्यावर जीव टाकतात. तसं तू का नाही टाकत माझ्यावर? मला काय दुसरं काम धंदा नाहीत का? अरे नाम्या नाम्या, अरे नाम्या, तू फक्त एकदा माझ्यावर जीव टाक रे. ही मीरा आहे ना, मीरा तुझ्यावर जीव ओवाळून टाकल रे. ए बाई, मी शाकाहारी माणूस आहे, मला असलं नाही चालत. अरे, नाही तो अरे हो नाम्या, असं काय रे? नका असं नका काय? नका नका नका. नाम्या, नाही एकदम नाही. ए नाम्या. या काय चापट हो? कोण? अमृता? दादासाहेब, अमृता, अरे पाय कशाला धरतोस? पाय तर देवाचे धरायचे असतात. पाय देवाचे आणि देव माणसाचेच पडायचे असतात. एका रस्त्यावरच्या पोरक्या पोराची जबाबदारी तुम्ही घेतली. मला मोठं केलं, शिकवलं, सगळं काही दिलं. आता काही नको, फक्त तुमचा आशीर्वाद द्या. अरे अमृता, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. हे बघ अमृता, यशस्वी हो, पण प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ राहा. एक लक्षात ठेव, माणूस आपल्या कर्मानं मोठा होतो. म्हणून तुझ्यापेक्षा या गणवेशाची प्रतिष्ठा सांभाळ. कारण माणसापेक्षा, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं राजा. तुमची शिकवण हेच माझं नैतिक बळ आहे. येतो मी. थांब अमृता, मला तुला काही द्यायचं आहे. अमृता, हे साधं पदक आहे, पण हेच पदक तुला तुझ्या पदाच्या मोठेपणाची जाणीव करून देत राहील. बेटा, मूठ उघड. काय वाच. सत्यमेव जयते. आणखी एक लक्षात ठेव अमृता, आपल्या मतलबासाठी लालूच दाखवणारे संधी साधू तुझ्या रस्त्यावर तुला ठिकठिकाणी भेटतील. रात्र वैरायची आहे, सैतान पांढऱ्या शुभ्र वेशात. पण बेटा सावध राहा, मन भ्रष्ट झालं, माणूसही भ्रष्ट होतो.
पोरग नाव काढणार बघ, खात्रीने सांगतो चांगला पोरगा आहे. काय रे पोरा, बाहेर निघालाच काय? हो बाबा, तुम्ही कुठे जाणार का बाहेर? छे, मी कुठे जाणार, मंडळी आली गप्पा मारीत बसतो. नाही म्हणजे जाणार नसाल तर मला जरा जीपची किल्ली द्याल? हो हो, अवश्य अवश्य. काही विशेष का रे? नाही, जरा तालुक्याला जाऊन येईन म्हणतोय. बर बर. चले दादासाहेब. हं. मालक, हं. धाकट्या धनाचं पाऊल काय घरात टिकत नाही. आता एकदा बार लावून टाका. त्याच हा. विचारात आहे सदाशिवा, पण आता या पोराला आवरायचं म्हणजे कडक लक्ष्मी सापडली पाहिजे. नीट उभं राहता येत नाही. हो, सरळच उभा आहे. काय पाहिजे तुम्हाला? आपला परिचय पाहिजे होता. परिचय? हो, मी नाही समजली. म्हणजे आपलं नाव, गाव. हो, परिचय हवाय हो, का? आपला परिचय, हा, आपलं हा. नाव. नाव माझं गौरी, सुंदर, हातात एक कोल्हापुरी. अति सुंदर. कसा वाटला परिचय? तसा परिचय चांगला वाटला, पण बाई, एका हातात पूजेची थाळी, दुसऱ्या हातात हे चप्पल, बरं नाही दिसत. परिचय हवाय का तुला? हा घे परिचय. परिचय हवाय का तुला? हा घे परिचय. चलो, परिचय पाहिजे तुला? बचा घेतल्याशिवाय मी राहणार नाही. नाही तुला जन्माचा धडा शिकवला तर माझं नाव विलास नाही. जा रे, खूप पाहिलेत तुझ्यासारखे. खबरदार पुन्हा आया बहिणीची छेड काढलीस तर. आणि पुन्हा गौरीच्या वाट्याला जाऊ नकोस. इन्स्पेक्टर, 2 दिवसात तुझ्या हातावर पुरे. मी इन्स्पेक्टर धर्म आहे. कसा पलटू ते बघतो मी. शट अप. खाली उतरा, खाली उतरा, खाली उतरा सगळ्यांनी. काय कटकट आहे? काय झालंय? तुझ्या एक कानाखाली आवाज करू काय? अरे पण झालं काय? काय झालं? हा? स्वतःच्या टाक्या फुल केल्या. गाडीची टाकी कोण फुल करणार? तुमचा बाप. मला वाटलं तू ओय, नाही म्हणजे काय, मी फक्त सोडा प्याल, हा पाणी प्याल. मी गाडीत टाकायचं पाणी त्याच्याबद्दल बोलतोय. असं होय. हा. ते मी आपलं याला काय सांगितलं. रे? आई शपथ साहेब, मी ह्याला सांगितलं होतं साहेब. नाही सांगितलं. नाही मी कोणाला सांगितलं? याला सांगितलं. झगडा बंद. सगळ्यांनी पाणी घेऊन या. आणि जर पाणी घेऊन नाही आला तर साला कंबरट्यात लाता खाली नाही का? चला जा. हे चल, नाहीतर खरंच कंबरट्यात लात घालेल तू. चल.
चल मोठं बिकट झालंय. जगाचा प्रश्न मोठा बिकट झाला आहे. आपल्याला पाणी शोधून आणलं पाहिजे. अरे बाप रे, मी खूप थकलोय. असं करा, तुम्ही सगळे पाणी शोधून आणा. पाणी आणणार तू माझा भाऊ आहे आणि तू माझा बाप आहे. तवा तुम्ही सगळ्यांनी पाणी शोधलं पाहिजे. पाणी आपल्याला आणलं पाहिजे. हा बिकट आहे. त्या बिकट प्रश्न आपल्याला सोडवला पाहिजे. कसला एवढा प्रश्न पडलाय हा काय नाही हो, आपला जो पाण्याचा बिकट प्रश्न आहे. पाण्याचा का बेवड्याचा कोणाला बेवडा म्हणतोस तू? अरे आम्ही प्यालो असलो म्हणून काय झालं? आपल्या पैशाची प्यालो. हा, आम्ही आमच्या पैशाची प्यालोय. पीत बसा पीत हा, पीत राहा. थोडा शिव्या. हा? पाणी पाणी अरे तू पाणी 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 कुठे? नाही पाणी नाही मिळत. पाणी मिळायचं नाही म्हणलं की नाही. अरे नाही म्हणलं पाया पडलेलं मला नाही आवडत. म्हणलं तर अरे तुमचा भिडू पडलाय. अरे बाबा अरे तू काय झालं आलो 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 आलो. माणसानं पिऊ नाही अशी माणूस पडतं दारदिशी. उठ बाबा उठ 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 बाबा उठ उठ. मला पाणी पाहिजे. काळजी नाही करायची. जो पत्र नाम्या जितायन हो म्या तुला पाणी पाचणार. तुला जाऊन ठेवलंच पाहिजे. पाय कुठे आहे? नाही करायचं. अरे बाबा पाणी चांगला माणूस नव मग पाणी 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 मी पाणी पाजणार आणि पाणी घागर कुठे गेली ए घागर यार थोडा घागर तुझ्या घागरीला काय झालं? घागरीला काय झालं? अरे घागरीचं तोंड बघून वहिनी माझं तोंड मारती सारखं सुचविल की. माझं घरात काय होईल या भीतीने माझी कापड इथे सुटतात आणि तू खेचतेस होय. वहिनी काय म्हणताय? नाही त्याचं काय माहितीये का वहिनी? अरे मेल्यांना आम्ही माझ्या घागरीचा वाटोळा केला रे. शिवला तुझा अजून एक काहीतरी नाही मारलं मला. अरे मेल्या मुर्द्या. माहिती कागदची कोंडी झाली. माझं पोर राहतंय पण त्याचा चीज नाही या घरात. एकदाचं लग्न झालं म्हणजे सुटले बसले. अख्खा दिवस तंबाखू सुपाऱ्या खात बसतात. मामा माझी हजामत करायची आहे. हजामत बैस बिन पाण्यानं करतो. हजामत करतायत बघू. सदा मामा पाणी तर लाव. हजामत नाही उधारीची हजामत बिन पाण्यानं आणि ह्या वस्त्रानं करायची असते. समजलं? नको नको या म्हशीच्या वस्त्रानं माझं डोसकं भादरू नको. असं वय मग चांगली हजामत करतो. हा तुझी घोटून घोटून सदा मामा सावकाश माझ्या शेताकडे ये म्हणजे तुला सांगतो. अरेच्या बोलू तर मागायला ये म्हणजे सांगतो. म्हशीच्या वस्त्राने हजामत करतोस. काय सांगतो सर मुडद्या? बलू त्याच्या गोष्टी करते. अरे मुंबईला जाऊन सानी बघ जा.
हजामतीचे दर किती वाढले ती. मुंबईचे सांगू नको मला, माझ्या शेतात पिकत नाही, तुला देऊ कुठनं? पैसे नाहीत, वरनं बलूत बी नाही. अरे मग हे अशीच बिन पाण्यानं होणार हजामत. आजपासून तुझं बलूत सोडलं, सांग तुझ्या बापाला बी. बापाच्या गोष्टी करतोस हा? आईला देणं कुसळाचं आणि काढणं मुसळाचं. चल रस्ता काट. अरे मुड द्या, माझ्या बिगर गावात कुणी हाय का दुसरा नावी? हड उपट सुळ. आता कुठं जाऊ, कुठं जाऊ? आता कुठं जाऊ, आता कुठं जाऊ? अरे तुला माझ्या जवळच यायला पाहिजे. ये ये, लई वल्गना करत होता नाही का? ये आता बिन पाण्यानं या गुडघ्यावर तुला भादरतो की नाही बघ. ये 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 बाबा, नाही दुसरं कुणी नावी गावात माझ्या बिगर. ये 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 दादा मामा, दादा मामा, हात जोडतो, हा. पाया पडतो, हा. गावात माझी अशी फजिती करू नका. नाही नाही, मी बी तुझी हजामत करतो, हा. पण पाणी लागणार नाही नाही, साबण लागणार नाही, आणि बलूत देतो. मग मी बी तुझी हजामत करतो. पण वस्तारा ह्योच, हा. आणि ती बी उभ्या उभ्या. ये मोरा. गाढवाची आणतोस. कोंडीबा, लोकांना आता पाणी गाळून प्यायला सांगितलं पाहिजे, हो. एखादी शाळाही काढली राम राम पाहिजे. मालक, राम राम राम. राम सदाशिवराव. राव म्हणून कसला भाव देता मालक. मालक, तुम्ही सगळ्या जगाचं कल्याण केलं. अहो मीच काय घोड मारलाय. अरे आता स्वातंत्र्य सैनिकाचं मानधन तुला मिळणार आहे. स्वातंत्र्य सैनिक देशभक्त आहेस तू. नाही तो आहे हो. हा. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि तुरुंगात गेलो. बर. मोठमोठ्या देशभक्तांच्या हजामती केल्या. त्यातले काही मंत्री झाले, काही सभापती झाले, काही चेअरमन झाले. कुणी काय झालं, कुणी काय झालं. मीच काय कसा झालो नाही. तुला काय म्हणायचंय काय? नाही म्हणजे आता ही सहकाराची गंगा आमच्या दारापातर कधी येणार? तुला आनंदाची बातमी सांगतो. हा. सहकाराची गंगा तुझ्या अंगणात आलेली आहे. हा. तुझं मानधन मंजूर झालंय, तुला लवकरच मिळणार आहे. कामाला लाग. चल. कोंडीबा, पाण्याची पाळी लांबवली का उसाला तू? मालक, उसाला खंदणी करायची आहे, सवाळणी करायची आहे, मग पाणी द्यायचं उसाला. लक्ष हा. ठेव. राम राम. हा, राम राम. काय रे सदाशिवा? कशासाठी बोलावलं होतं? ए, सगळ्या गावात बोंब मारतो होय रे. हा? मालकाने सगळ्या गावासाठी गेलं, माझ्यासाठी काहीच केलं नाही म्हणून. हा, हे घे 5,000 रुपये. 5,000. काय तुला करायचं ते कर जा. पाच हजार. 5,000. मूर्द्या सध्या म्हणायचं नाही, सदाशिवराव म्हण, नाही तर केस कर्तनकर म्हण, नाही तर नाभिक म्हण. कोर्टात खेचेल. काय सध्या काय चाललंय? नाही म्हणायचं पहिलं सांगतो. हात नाही उघड, हाता सकट कोर्टात खेचेल. सदाशिवराव म्हण, सध्या म्हण. बघा दादासाहेब, किती पत्र आली. आमची मुलगी बघायला या म्हणून किती सांगावे आले. आता थांबायचं नाही दादासाहेब. मी त्या शोधात आहे रे. ठीक आहे, आता तातडीने निघालं पाहिजे सुनबाई शोधायला. उद्याच निघा. हं. आणि आमच्या वाड्याला साजेशी शोभेशी वहिनी आणा आमच्यासाठी. कोंडीबा, जी मालक. कोणाची मुलगी? सयाजीराव गुरुजींची मुलगी. हा, सयाजीराव. हो. हम्म. सयाजीरावांची मुलगी काय? पद्धती सामर्थ्यवान बनवली पाहिजे. सरकारी हस्तक्षेप नको. कोण करते सरकारी हस्तक्षेप? अकाली नेत्याच्या विनंतीनुसार सुवर्ण मंदिरातील कारवाई. निस्तारा लेको, निस्तारा. सयाजीराव. हा? अरे या 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 रामराव, या या. हो, काय नशीब थोर माझं. म्हणतात ना, संत श्रेष्ठ येती घरा तोची दिवाळी दसरा. हो, आपल्यासारखी थोर माणसं आली. बसा. गौरी बेटी, अगं दादासाहेब आलेत. कसं काय येणं केलं होतं? यांनी सहजच आलो होतो इकडे. सहज? दादासाहेब, सहज येतं वादळ. तुमच्यासारखी मोठी माणसं सहजासहजी आमच्या घरात यायची नाहीत. काहीतरी कारण नक्कीच असलं पाहिजे. हा बरं, काय म्हणते गाव? ठीक आहे साहेब. अच्छा, चिरंजीव. हो, व्यवस्थित. काय सगळं बघतात ना? हो. नाही, शेत माळ वगैरे. हो. काय हरकत नाही. शिवाय आपलं वळण आहे. हा? नमस्कार.
नशिबानाथ सयाजीराव. हो, खरंच नशीबवान. तुमच्यासारखी दुसऱ्यांचं नशीब घडवणारी थोर माणसं माझ्या घरी आली, केवढं मोठं भाग्य माझं. नशीब परमेश्वर घडवतो सयाजीराव, नशीब घडवणारा मी कोण? अगदी बरोबर. पण दादासाहेब, खरं सांगू, तीन दुबळ्यांचं नशीब घडवायला तुमच्यासारखी देव माणसंच असावी लागतात. बोला दादासाहेब, काय सेवा करू मी तुमची? स्पष्ट सांगतो सयाजीराव, तुमच्या मुलीला सून म्हणून मागणी घालायला मी आलो आहे. दादासाहेब, दादासाहेब, काय ऐकतोय मी? तुमच्यासारख्या मोठ्यांच्या घरात माझ्यासारख्या गरीब मास्तरची पोरगी सून म्हणून? दादासाहेब, अहो अहो अहो, ऐकलं का? दादासाहेब आपल्या गौरीला मागणी घालायला आलेत. दादासाहेब, एका गोष्टीचा खुलासा मात्र झाला पाहिजे, कारण मी एक गरीब मास्तर आहे दादासाहेब. तेव्हा रितसर देणं घेणं. सयाजीराव, देण्या घेण्याच्या गोष्टी करून तुम्ही आमचा अपमान करू नका. तुमच्या या गुणी आणि शूर मुलीला माझी सून करून घेतो आहे. अट मात्र माझी कायच. अट? आणि ती कोणती? लग्न आमच्या वास्तूत झालं पाहिजे. दादासाहेब, दादासाहेब, माझ्या पोरीचं भाग्य फार मोठं आहे दादासाहेब, फार मोठं आहे. दादासाहेब, मी आज धन्य झालो, मी आज कृतार्थ झालो दादासाहेब. माझी पोरगी फार भाग्यवान आहे दादासाहेब, खरंच भाग्यवान आहे. एक आनंदाची बातमी सांगणार आहे जानकी, आणि ती पहिल्यांदा तुलाच सांगणार, दुसरं कोणाला सांगणार? सोनबाई बघून आलोय मी, आपल्या घराण्याला शोभेल अशी. तू असतीस तर बरं झालं असतं जानकी. ती नक्षत्रासारखी पोर पाहिली असती ना, दृष्ट काढली असती तिची. थाटामाटात लग्न करणार आहे मी. तुला जी जी आश्वासनं दिली ती पूर्ण पाळणार आहे. शक्ती दे, वचन दे मला. 5,000. काय साधा मामा? काय नाही, रोजचा धंदा. मामा, चांगली दाढी करा बाई, चांगली गोट. हो. सासूर वडील जायचंय. सासूरवाडीला जायचं म्हणजे दाढी घोटूनच केली पाहिजे. मुंबईला गेलो तो. कशाला? साबून घेऊन आलो, साबून. साबून? हा, मोजून 125 पैसे दिलं. 125? हा, साबून काय? हा. फर्स्ट क्लास साबून. असं का? हा, साबणानं दाढी करतो बघा. साबणानं हा. करा, चांगली घोटून करा. एकदम साबणानं दाढी, करा- चकाचक करा दाढी. तुम्ही. आता तर दाढ्याच केल्या, असं का? दाढ्याच केल्या. कुणाच्या? देशभक्तांच्या. असं अहो, वय. तुरुंगात होतो, हा. तुरुंगात होतो. त्याच्यामुळे काय करणार? हा. अहो, आपण दाढी करणारी माणसं, हा. आपण त्यांच्या दाढ्याच करणार. हा. हा, तुम्हाला एक गमत सांगतो. एक गोरा साहेब होता, गोरा साहेब होता, लई कडक. हा. लई कडक म्हणजे त्याला मी म्हणलं, ए साहेबा, तुझी दाढी करू का? मला बोलला, तुझ्या वस्त्रावर माझा विश्वास नाही. विश्वास नाही? माझ्या वस्त्रावर तुझा विश्वास नाही? तुझा विश्वास नाही? अरे, माझ्या धंद्याचा अपमान आहे ह्यो. मी बोललो, आण फुगा, आण फुगा इकडं, तुझा इकडं फुगा आण. हा, त्यानं फुगा आणला. मी ब्रश घेतला, त्यानं फुगा आणला. फुगा आणल्यावर मी पाण्यात ब्रश बुडवला. फेस काढायला सुरुवात, असा फेस आणला. आता असं फेस एकदम फेस एकदम साहेब पण खूप जास्त फेस बघून असा फेस कधी तिथं बघितलाच नव्हता. मी आता फेस काढतोय असा वा 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 वा. साहेब पण एकदम खूप मजादार फेस एकदम. अरे साहेब खूप झाला. आता मी म्हटलं काढ फुगा, फुग्याला लावला. फुग्याला फेस लावला, काढला वाजता. साहेब एकदम खुश झाला. काय बोलला, वा असा कारागीर आपण कधी बघितला होता. मला कर दाढी माझी. हा कर. असा पाठ्या मी आणि माझी दाढी करण्याचा फेस असा तो साहेबाला धरला फेस. अरे चुप. अरे साबणाला फेस नाही आलाय, पण तोंडाला आलाय. अरे दाढी केव्हा करणार माझी? माझ्या तोंडाला फेस आला. तोंडाला फेस? तोंडाला कोय की? ए, तुम्ही लोक काय बघताय? हा, काय म्हणजे माझ्या तोंडाला फेस आलाय, तो सांगतोय, आणि तुम्ही काय माझा तमाशा बघताय होय? चला घरी. आता दाढी करतोस का नाही? करतो ना. मग कर. हा, ये लाव साबण. हा. अरे तू यो कर घे रे. साबण, हा.
एकदम फर्स्ट क्लास दाढी करतो तुझी. सासूरवाड्याला जायचंय ना व? एकदम चिकन दाढी करतो, वस्तारा काढतो. हा, झालंच माझं. या चिरंजीव. बसा बसा. बरीच उशीरपर्यंत भटकंती चालू आहे. आयुष्यभर असंच राहायचा विचार आहे की काय? तुम्ही खूप राहाल, पण त्या कोंडीबाईच्या हातचं जेवण खाऊन आमचं पोट मात्र बिघडलंय. स्वयंपाकघरात एखादा नाजूक हात फिरू द्या. तुमच्या गळ्यात दावण मंदेश होते काय होणार नाही म्हणा. हे घ्या. आम्ही एक मुलगी बघून आलोय, तुम्हाला पसंत आहे का बघा. तुमचं काही तसं आहे का बाहेर? म्हणजे हिरमड व्हायला नको, दुसरं काही नाही. बघा पसंत आहे का. आता तुम्हाला पसंत आहे म्हटल्यानंतर मला पसंत असणारच. मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? नाही पसंत असेल ना तर स्वतः बघून या. आपल्या सयाजीराव गुरूंची मुलगी आहे. माझ्यावर ठपका नको नंतर. आत घेऊन जा. स्वस्त चित्ताने बघा जरा. वहिनी आमची छान. विलास कुठे? विलास विलास कुठे? मला माहित नाही. विलास कुठे? विलास हाय कुठे गावात? मग कुठे? विलास जत्रेला. जत्रा म्हणली की तू चला, नाव काढला आणि हजर झाला. काय काय झालं? अरे येताना एसटीचा ऍक्सिडेंट झाला. मरता मरता वाचल्यावर माहितीये. हो, थँक गॉड. म्हणजे तू वाचलास. म्हणजे आनंदाची बातमी, दुसरी आनंदाची बातमी बघ. अरे हो, अरे हो, पण नाही नाही, तू वा वा, गोड अर्पण हे सगळं कशासाठी? यार माझा साखरपुडा झाला. काय सांगतोस काय? अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. जाऊन दे. अरे वा. आणि मी सांगतो अरे आपली वहिनी लाखात अशी देखणी. बघू. जा रे पाहिजे तुझ्यासारखे. खबरदार पुन्हा आया बहिणीची छेड काढलीस तर. आणि पुन्हा गौरीच्या बाहेर जाऊ नकोस. वहिनी कशी वाटली? छान. अभि बायको मस्त मिळाली. अभि खरे खूप वेळ झाला. आलो ते सगळं तुझ्याकडे आलं. जा. अरे अरे नाना चाललाय. आल्या आल्या. अरे हो, पण जरा माझी ही अवस्था बघ. तू उद्या सकाळी तुझी प्रॉमिस. अरे ओके चल येऊ. ओके बाय. नाना मुहूर्त चांगला काढा. लग्नस्थानी बुध आणि गुरु असल्यामुळे लग्न मुहूर्त अतिउत्तम आहे. ही तुमची दक्षिणा घ्या. सोनाशी आणू की ती आपल्या घराण्याला शोभली पाहिजे. तशी सून आहे, नक्षत्रासारखी. फक्त जानकी पुणे तुझी फक्त आहे. तुझ्या हातानं तिच्या माथ्यावर हे सौभाग्याचं लेणं लागलं असतं. माझा ऊर आनंदानं भरून आला असता. जा रे खूप पाहिले तुझ्यासारखे. खबरदार पुन्हा आया बहिणीची छेड काढलीस तर. आणि पुन्हा गौरीच्या वाटेला जाऊ नकोस. गौरे 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 लग्न मंडपात तुझा अपमान करून तुला आता आयुष्यातूनच उठवतो मी. अविनाश, ज्या स्त्री बरोबर तुला उभं आयुष्य काढायचंय ती तुझ्या लायक नाही. तिच्या चेहऱ्यावर कोडाचे डाग आहेत. पुढे आयुष्यभर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच सावध हो. वाटल्यास खात्री करून घे. तुझा हितचिंतक. अक्षता घ्या. अगं लास्ती काय घे की. घ्या घ्या अक्षता घ्या. घ्या घ्या अक्षता घ्या. हा घ्या. नाही याला नाही चालायची. घ्या अक्षता घ्या. अक्षता घ्या. हो काको अक्षता घ्या. घ्या 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 घ्या. हो पेटलो आपण सदाशिव घ्या या 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 अक्षता घ्या घ्या घ्या. अर्धे की घ्या घ्या. हे सोनी अगं अक्षता घे. अगं घे लवकर मोठे बर का. म्हणजे तुझ्या बिडीवर अक्षता पडत्या. लाजली तुम्ही वा पुढे. घ्या 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 घ्या.
घ्या 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 अक्षता घ्या. ये 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 पैसा गोळ्या खाल्लं तू हा हा हे धर. खबर ती आकर थोडे की नाही हा तो लग्नात एक बाशिंग घालून मामा आहे की नाही तो आवी मामा आपला त्याला एक चिठ्ठी द्यायची नाही हा हे धर. देशील ना झापड. आत्ता तुला खरा इंगा दाखवतो माझा. घ्या अक्षता घ्या सोड अगं सोड म्हणतो तर काय काय नामे अक्षता देणार मला. येडी का कोणी तू तुला कशाला पाहिजे अक्षता. अरे अक्षता देऊन तुझं माझं लगीन लावणार. मी आज सालोळा त्यातून नाही रे. ताळू नवरे गुडघ्याला बाशी नाही ना. तू शानी ना तू शानी ना मग हे ताट धर हे ताट धर आणि वाट अक्षता घ्या अक्षता घ्या अक्षता. काय रे कोणी दिली? त्या मामाने दिली. अविनाश, ज्या स्त्री बरोबर तुला आयुष्य काढायचं सर्वत्र ती तुझ्या लायक नाही. मित्रांना लग्नाची तिच्या चेहऱ्यावर अक्षता कोडाचे मिळाली डाग आहे. तो आयुष्यभर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच सावध मिळाली हो. का? वाटल्यास खात्री करून घे. गंगा एक मिनिट भटजी. काय झालं? त्या मुलीचा चेहरा पाहिल्याशिवाय मी लग्नाला उभा राहणार नाही. म्हणजे कशासाठी? मुलीच्या चेहऱ्यावर कोडाचे डाग आहे डाग आहे डाग आहे डाग आहे डाग आहे. हे लोक फसवून माझ्या गळ्यात मुलगी बनतायत. मीच नाही, मी स्वतः मुलगी पाहिली आहे आणि तुलाही बघू नये म्हणून सांगितलं होतं. मला तिचा चेहरा बघायचा आहे बस. नाही तर हे लग्न होणार नाही. अविनाशराव, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो, गौरीच्या तोंडावरच काय, पण तिच्या अंगावर कसलाही डाग नाहीये. मुलीच्या चेहऱ्यावर कोडाचा डाग नाहीये ना? परमेश्वराची शपथ, पण तिचा चेहरा दाखवा, नाही तर मी लग्नाला उभा राहणार नाहीये, समजलं? पण अविनाशराव, हे आपल्या रीतिरिवाजाला सोडून नाही का होत? समाज काय म्हणेल, माझे भाऊबंद काय म्हणतील, कसं तोंड दाखवू मी त्याला? अविनाशराव, एकदा पोरीचं लग्न मोडलं की जगात जगणं तिला मुश्किल होईल. माझं ऐका अविनाशराव, माझी पोर पदरात घ्या आणि तुमचा संशय खरा ठरला तर तिला हाकून द्या घराबाहेर. जन्मभर माझ्या पोरीचा सांभाळ मी करीन. पण या भरल्या मंडपात निष्कारण हा कलंक माझ्या माती मारू नका. हो, माझ्या माती मारू नका, मारू नका. अविनाशराव, माझ्या घराण्याची इज्जत, अब्रू, प्रतिष्ठा, सर्वस्व, मान, अपमान तुमच्या हातात आहे. हो, तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. बेटी, गौरी. बाबा, सत्यानं कधीही संशयासमोर झुकू नये. आपल्या घराण्याचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा फेटा कुणाच्याही पायावर ठेवून त्या फेट्याचा अपमान करू नका. त्यांना काही शंका आली असेल तर ती दूर केलीच पाहिजे. अविनाश, पहा माझ्या चेहऱ्यावर कुठे डाग आहे का? काही व्यंग आहे माझ्यात? अहो नीट पहा, तुम्हाला माझ्या बरोबर उभं आयुष्य काढायचंय. मी लग्न करायला तयार आहे. असं? तुम्ही या लग्नाला तयार असाल, पण आता मीच या लग्नाला तयार नाहीये. हे काय बोलतेस बेटी? अगं अगं, त्यांना फक्त संशय होता, तो आता दूर झालाय. ते लग्नाला तयार झालेत. अशा मंगल प्रसंगी असं अमंगल बोलू नये बेटी.
पोरी, अगं तू सुखानं संसार करावास हे माझं स्वप्न आहे. प्रत्येक बाप आपली मुलगी उपवर झाली की हेच स्वप्न बघतो. सौभाग्याचं कुंकू लावून सप्तपदी घालावी, उंबरठ्यावरचं माप ओलांडून सुखानं संसार करावा, असं स्वप्न मी सुद्धा रंगवलं होतं बाबा. शाबास पोरी, तुझ्यासारखी बाणेदार मुलगीच स्त्रीचा उद्धार करू शकेल, त्यांना स्वाभिमानाचं जीवन देऊ शकेल. बाबा नकोय मला असलं सौभाग्य. ज्याचा जन्मदात्या बापावर विश्वास नाही तो माझ्यावर काय विश्वास ठेवणार? जिथं विश्वासाचा पायाच खचलाय ते हे लग्नच मला मंजूर नाही. काय काय बोलतेस तू हे? मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. हा वेडेपणा सोड आणि मुखाने लग्नाला तयार हो, नाहीतर बाप आणि मुलगी म्हणून तुझे आणि माझे संबंध संपले, अगदी काय आमचे, समजलीस? पोरी, तुझा राग मी समजू शकतो. जरा शांतपणे विचार कर. झाल्या प्रकाराबद्दल मी तुझी क्षमा मागतो. तुझ्या या वृद्ध वडिलांचा विचार कर. हा समाज त्यांना उजळ माथ्यानं जगू नाही देणार पोरी. समाज 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 कोणता समाज? हा समाज, हा समाज की हा समाज? का परवा करू मी या समाजाची? का माझ्यावर इथं अन्याय होतोय केवळ मी एक स्त्री आहे म्हणून? कशाला घेता तुम्ही नावं सीता, सावित्री आणि द्रौपदीची? त्यांना निदान आपला पती निवडण्याचा अधिकार तरी होता. त्या स्वयंवराचा आज तुम्ही बाजार मांडलाय. बाजारात मांडलेल्या वस्तूप्रमाणे पुरुषांनी स्त्रीची निवड करायची, तिला पसंत करायची. पण हा अधिकार स्त्रियांना का नाही? जन्माचा जोडीदार मिळवण्याचा अधिकार स्त्रियांना का नाही? आणि तोच आज मी मिळवणार आहे. म्हणजे लगीन मोडलं म्हणायचं? नाही, हे लग्न होणार आणि याच मांडवात होणार. कारण भरल्या मांडवातून परत गेलेल्या स्त्रीच्या कपाळी कुंकवाऐवजी बेअब्रूचा कलंक लागतो. मी इथं बोल्यावर उभी आहे. इथून परत जाईन की सौभाग्याचं कुंकू लेऊनच. माझ्यावर माणुसकीच्या नात्यानं प्रेम करणाऱ्या कुणीही मर्दानं पुढे यावं. त्याच्याशी लग्न करायला मी तयार आहे. खबरदार, जर कोणी लग्नाला पुढे आला तर या लग्न मांडवात रक्ताचा सडा पडेल. तुम्ही तयार आहात लग्नाला? म्या तुमच्याशी लगीन? सल्ला चालेल मला. लावा लावा ते कुंकू, लावा माझ्या कपाळावर ते कुंकू. खबरदार नाम्या, तिला कुंकवाचा टिळा लावशील तर मुर्दा पाडीन तुझा. नादान माणसा, साक्षात लक्ष्मी अंडी तुझ्यासाठी लाथाडली. तिला गोळी झाडायची झाली तर अगोदर माझ्या छातीवर झाडावी लागली. बोल, काय स्वीकारतोस? अविनाश, तुझ्याशी लग्न होण्याचा योग नव्हता. जाऊ दे, विसरूया त्या गोष्टी. गाव तुझं, घर तुझं, तुझ्याच दारी मंडप आहे, वराडी जमली. मित्र या नात्याने मी तुला निमंत्रण देते. घे या अक्षता, टाक माझ्या डोक्यावर. अविनाश, असा योगायोग पुन्हा येणार नाही. या घे अक्षता. गौरी,
आज तू तुझ्या बापालाच नाहीस तर माझ्या घराण्याचा अपमान केलायस. हे कन्यादान तर मी करणार नाहीस, पण आता इथं क्षणभरी थांबणार नाही. आणि एक लक्षात ठेव, आजपासून तुला माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद. हा. साजराव, साजराव, साजराव. अरे, सून म्हणून तुला घरात आणणार होतो, पण माझ्या नशिबात नाही. आज मी कन्यादान करणार आहे. या गावात तू सून नाहीस, माझी लेक आहेस. माझी लेक आहेस. हा, कसा झाला तमाशा? मला इंगा दाखवतीस काय? कशी झाली पाहिजे ती तुझी? हा, जेल मधून कोण जातोस काय? 1 महिन्यापासून शोधतोय तुला, सापडला शेवटी. चांगलं केलं पोरानो. मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. हळद रुसली कुंकू हसलं. सौभाग्यवती हो. बरी आई जन्म देते पण कर्म देऊ शकत नाही. ही तुझी अभागिण आई आज तुला आशीर्वादाशिवाय दुसरं काही देऊ शकत नाही. सुखानं संसार कर बरी. पुढे तुझं नशीब. हळद रुसली कुंकू हसलं. हळद रुसली कुंकू हसलं. त्याने जरी तुला कुंकू लावलं असलं तरी माझ्या अंगाची उष्टी हळद तुझ्या अंगाला लागली. तुझ्या कपाळावरचं कुंकू हसत असलं तरी माझ्या अंगावरची हळद रुसली. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या अंगावरची हळद उष्टी केल्याशिवाय आणि तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसल्याशिवाय या मनगटावरचा हा हळकुंडीचा दोरा मी काढणार नाही. अविनाश, झाला अपमान विसरून जायचं मी ठरवलं होतं. ते सारं विसरून जायचं मी तुलाही बजावलं होतं, पण तू माघार घ्यायला तयार नाहीस म्हणून मी तुझं आव्हान स्वीकारते. खर तर हा गाव सोडून दूर कुठेतरी संसार थाटायचं मी ठरवलं होतं, पण आता या गावाची शिव हाच उंबरठा समजून इथंच मी राहणार आहे. इथंच माझा संसार फुलवणार आहे आणि माझ्या कपाळावरचं कुंकू सतत हसत ठेवणार आहे. अविनाश, पाहूया तुझी हळद रुसते का माझं कुंकू हसतंय. सगळ्या घरात आला मेले अगं तुझ्या तुझ्यात येऊके त्या पोराला चांडाळानं गावात राहायची सोय नाही ठेवली मेल्यानं. आता कसं व्हायचं आमच्या या गावात? कुणाच सवार देवा देवा काय करू? अगं 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 तुझ्या ते पोराला जन्म देतात का मारून नाही टाकलं? देवा वाट लावली रे माझी, कसल्या घराण्यात पडली रे मेशी. अरे अरे वाटोळ करून टाकलं रे माझ्या आई बापानी. अरे 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 कसं व्हायचं? मला त्रास दिला रे. नेहमी नेहमी पोराला शिव्या शाप देते, पण ध्यानात ठेव, कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. शिंग आल्यासारखी ठो ठो बोलतेस. काय केलं ग माझ्या पोरानं? हा काय नाही केलं तुझ्या नाम्यानं? अगं जी पोरगी पाटलाच्या घरची सून होणार होती तिच्या बरोबर लगीन केलं तुझ्या नाम्यानं. नाम्या, माझा नाम्या, माझ्या नाम्याने लगीन केलं. नाम्या आला वाटतं. नाम्या, अगं सोनबाई माझा नाम्या आला ग. आला ग. तुझं नामे मला काय करायचं? अगं लगीन करून
माझा नाम्या, माझा नाम्या, माझा नाम्या कसा छान दिसतोय लक्ष्मीनारायणाचा जोडा. छान दिसतोय अगदी. सुनबाई थांबा, थांबा जरा, थांबा. अगं सुनबाई इकडे ये. बघा नाम्या लगीन करून आला. कसा येतो घरात आली कसा तुम्ही कशी आत येते बघते ना मी. त्याला आत येऊ देणार नाही. मला कळलं, मी तिला आत घेऊन माझ्या घराचं सत्यानाश करणार नाही. तू बाजूला आली. मी काय बी ऐकणार नाही. मला दारू लावायचं म्हणजे लावायचं. मी तुला घरात घेणार नाही. त्या मुद्द्याला बी घरात घेणार नाही. बाजूला आली. बाजूला म्हणलं ना. सुनबाई थांबा, थांब. सुनबाई अगं सुनबाई माझं आई अगं असं माझं आई करायचं नाही. अगं तिला घरात घेऊ दे. तिची होती माझं. तिला आळस बोलाव. अगं घरात सत्य मी म्हणून तुझ्या पाया पडते. तुझ्या पुढे पदार्पण करते. पदार्पण करणे तर नाक लागल. मी काय बी करणार नाही. अगं पारू तू तरी आहे ग माझ्या सुनेचा मानपान कर. मी नाही येणार बाई. तुमची सुनबाई फार भांडखोर आहे. मी नाही येणार. अगं शेवटचा तू तरी मी नाही येणार बाई. तुझी सून भांडखोर. अगं सोने तू तरी हे. नको बाई आम्हाला इथं गावात राहायचं आहे. अगं कुणीतरी या ग माझ्या सुनेचा मानपान कराया. कोणी येणार नाही. परमेश्वरा कोणी येणार नाही. आता काय करायचं. कुणाला हात मारायचं. सुनबाई अगं सुनबाई तिला मानपान देऊन मला माझ्या घराचं सत्यानाश नाही करायचा. सुनबाई माझं ऐक तरी. आता काय कर. कुणाला हात मारू. परमेश्वरा देवा अडचणीत बी टाकलं आणि रस्ता बी धावला. अगं माझ्या विठ्ठलाची रखमाई तूच करी सवाशी. आज तू माझी लाज राखलीस. सुनबाई नाही आलीस तरी चालत. कुणाचा कुणा वाचून अडून राहत नाही. बघा बघा विठ्ठलाची रखमाई माझ्या सुनेचं मानपान करणार आहे. अशी सवाशी तिन्ही लोकांना व्हायची नाही. ये सुनबाई ये. लक्ष्मीच्या पावला नाहीये. ये सुनबाई ये सुनबाई. उंबरठ्यावर ठेवलेला भरला माप ओलांडून उंबरठा. ये ये मी बघते कशी आत येते. ती थांब आले. माप ओलांडते कशी बघते.
फरकच पडतोय. आमच्या घराण्याचा हा वारसा, हा वंश तुझ्या काळजामध्ये हा वनवा कसा पेटला? कन्यादान करून तुम्ही ठिणगी टाकलीत. 4 चौघात तुम्हाला मान मिळाला, मोठेपणा मिळाला, पण माझा तिने अपमान केलाय. भार मांडवात लोक कुजबुजत होती, हळद रुसली, कुंकू हसलं. हळद रुसली, कुंकू हसलं. नाही, पण मला कसलीही पर्वा नाही. मी बर्बाद झालो तरी चालेल, पण मी तिची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. खर तर तू राजाची राणी व्हायचीस, पण या गरीबाच्या झोपडीत आलीस. तुम्हीच माझे राजे आणि ही गरीबाची झोपडी माझा राजवाडा. वाणी सरकार यो नाम्या नामदेवराव तुला काहीच देऊ शकणार नाही. काहीच नाही माझ्याकडं. हा, फक्त जीवाला जीव देईल. बस एवढंच, एवढंच पाहिजे मला. मग कुठलंही संकट येऊ दे, टक्कर द्यायला मी समर्थ आहे. एवढी जंक्शन बाई, या कुळ्याची बायको. नामा हे काय? नामा, सुनबाई, सुनबाई, माझी लई इच्छा होती घरासमोर मांडव घालावा आणि सनईच्या सुरात तुमच्या दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडताना बघाव्यात आणि त्यांना जाऊन वर सांगावं तुमच्या नाम्याचं लगीन झालं. मरताना त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं, माझा नामा भोळा खोळा हाय, त्याचं लगीन केल्या बिगर वर येऊ नगस. आज त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यांनी तुझ्यासाठी दागिने बी बनवून ठेवले. हे बघ नामा, तुमच्या लग्नाचा सोहळा बघायचं सुख माझ्या नशिबी नव्हतं. पण हे मंगळसूत्र तरी सोनबाईच्या गळ्यात बांधताना बघायचं सुख मला लाभू दे. हे घे, सौभाग्यवती भव. नामा, सुनबाई, दोघं बी सुखात राहावा. सुनबाई, माझा नामा साधा भोळा आहे. सांभाळून घे त्याला, घेशील ना? सासू नाहीच, आईच आहे ही माझी. ए अगं ते तुझी आहे नाही, माझी आई आहे. हो का? मग माझ्या आईनं बघ कसं कोडा सोडवलं ते. कसलं कोडं? तुला काय प्रश्नच पडला होता. आता या दागिन्यात तुला मुडतो. चल.
लक्ष्मी वाटतेस. खरंच तुम्हाला या लक्ष्मीचं दागिन्यातलं रूप आवडतं ना? पण खरं सांगू, या लक्ष्मीला फक्त 2च दागिने आवडतात. गळ्यातलं मंगळसूत्र आणि कपाळावरचं कुंकू. नामदेवराव, आई बापाचीच पुण्य म्हणायचे की हे राणे हे राजा तुझाच वय अक्काच तो तुझाच वय. मला काम करू दे. नाही म्या पाणी होत ना. काय करताय? आयला नको मदत करत. पण आता मी आले ना. नाही म्हणलं तर तिकडे करायचं. पण तिकडे पाणी पाणी उडत पण तिकडे करायचं. हा इकडं बघायचं नाही बरं का. इकडं बघायचं नाही. हा डोळं मिटायचं. डोळं मिटाय. काय चाललंय? पाणी पाहून उठू ना आधी सांगतो का. आता जरा पाणी बघायचं. जरा पाणी बघायचं. काही दिसत नाही. आता जरा पाणी बघायचं. अगं पण माझा झालं का गोवन पाणी प्याचा. तुम्ही कसलं ते काम करता? हे काम करा. अहो मला मारा. गाठीने बेदम झोडा मला. तुला मारू. अहो मारा म्हणते ना मी. तुला मारून मला घरात राहायचं नाही का. हो काल काय झालं? म्हातारीने एवढं डबुलं धाकट्या सुनबाईला दिलं म्हणून मी म्हणते मला मारा. अहो मारा म्हणते ना. माझं तोंड थोबाड काय बघता तुम्ही? तर तुला पहिलं सांगितलं होतं की आई संग गोडीला राहा. ती संग गोड गोड बोल. पण तू ऐकतेस का. अहो पण असं काय करायचं मग? काय आता हे आले ना तू कशाला तलाच घेते. ते इकडे मी बघतो का. मारल्यावर मी सासूबाईचे माफी मागील. त्याची पाय दाबील. मग त्यांना वाटेल माझी सूनबाई ग किती चांगली आहे. मग ते काय करतील त्याच्या दागिन्याचं डबुलं मला देतील की. आहे की ना बेस्ट आयडिया. बरोबर काय खरं तुझा डोस काय ग. लय सुपीक की. सासूच्या कंबरात लाथ घातले. जळण दिली तर लक्षात तिला असं करायचं का ग? नाही काल पण मी पण होतो बाई. माझ्या पावडीत तर घालून देते. तिला करतो चांगली आणि दाखवतो निप्पाणी चांगलीच. अगं आजी भांडणाचं मूळ नको आहे. मी तुला काय भेटतो काय नाही पडतो तिच्या. आणि बघ घुमून घुसकी. कुणाला का घुमून घुसकी म्हणतेस? मला तुला काय सटवे तुला म्हणते मी. तुला म्हणते सटवे. मला का घुमून घुसकी म्हणते. मला घुमून तुला म्हणते मला घुसकी म्हणते. अरे वा काय गवळणी रंगले. तिला दिलं म्हणते मला. जाऊ दे मुक्का मला. एकेकाला नाही पोटात घेतलं ना तिकला सगळ्या स्वतः दंग हवी नाव नाही सांगणार. माझा तोंड हात पाहता तुम्ही ठिकाण ना उडाव ना. काय बोलता. लग्न विग्न झालं. आता लग्नाची पार्टी आम्ही देणार. असं कधी झालं वे. मग लगीन कुणाचं झालं. बायको कुणाच्या घरात आली. आणि अक्षरात कुणाच्या डोईवर पडल्या. तुझ्या बापाच्या. नाम्या
माझ्याच घरच्या मांडवात माझा अपमान करतोस हा? अविनाशराव मी काय बी केलं नाही. अहो समजा प्रकार तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलाय सर. हो तू गोंधळ घातलास, तुझ्यामुळे माझा अपमान झाला. नाम्या! काय झालं धनी? कुणी मारलं? हे काय? कुणी लिहिलं? कुणी लिहिलं? कुणी लिहिलंय सगळं? बाई आम्हाला काय विचारता? ओ बाई डाकुळ्याला विचार, आम्हाला काय विचारता? हं? ओ बाई चाट सोडा त्याला. कुणाला खुळा म्हणतोस तू? याला कुणा म्हणतो? हात सोड. काय बापाचा माल वाटला काय तुला? विनाश, मर्यादा ओलांडून बोलू नकोस. मर्यादा मर्यादा तर केव्हाच ओलांडली. थोडा विचार कर. माझ्या घराच्या उंबरठ्यावरचं माप एकदा ओलांडून ये, मग बघ काय बरोबर बोलतायत ते. तुझ्या नावानं बांधलेलं हे हलकून स्वतःच्या हाताने सोड. आपल्याला खूप समाधान मिळेल. अविनाश, हा? हा. तुझ्यासारख्या नीच माणसाच्या तोंडाला लागण्यात अर्थ नाही. चला चला ना. वाजवा रे. गौरा अपमान नाही सर होत. मला माहिती, माझ्यामुळेच तुम्हाला हा अपमान सहन करावा लागतो. माझा अपराध तरी काय? काय रे अप्पा गणा, भानगड काय? कुठे निघालात? सरळ कोर्टात. म्हणजे माझा न्याय निवाडा तुम्हाला मान्य नाही? तुमचा न्याय निवाडा बरोबर आहे, पण आम्हाला जायचं कोर्टात. काय रे, कुणी डोक्यात भरवलं तुमच्या? हे पण कोणतरी असेलच ना. तो आपला सदा भेटेल त्याला सांगतोय जा कोर्टात. सदा काय, ही सगळे काय भानगडे तुमच्या ध्यानात नाही यायचं. माझ्या ध्यानात आले. 50,000. या या. राम राम सदाशिवराव. हा काय पाटील, काय म्हणते तुमची तब्येत? अरे वा, आज तुम्ही आमच्या तब्येतीची चौकशी करता. हा केलीच पाहिजे. अहो तुमच्या पोराच्या लग्नाचा खेळ खंडोबा झाला, म्हटलं धसका खाऊन आजारी बिजारी पडला का काय? सदाशिवराव, हा. तुमच्या कृपेनं आमची तब्येत चांगली आहे. हा. भांड्याचं काय करायचं विचार करतोय. काय झालं? अहो, हा. आपली म्हातारी चाळूबाई हा. तिच्या शेतामध्ये गुरं चारतोय. असं होय, मग खेळता की त्याला कोर्टात? वाटलंच. वा, पटलं. चांगला सल्ला दिलात. काही म्हणा, तुम्ही हाडाचे समाजसेवक आहात. तो तर आहेच म्या. बरं या गोष्टीबद्दल माझ्यातर्फे चहा पिऊन जा. अरे चहा कशाला? असं कसं? अहो वाड्यावर आल्यावर तुम्ही मला चहा पाजता की नाही, मग इथं आल्यावर मी तुम्हाला चहा पाजणार. आता झटकीने चहा घेऊन येतो बघा. हे पाटलाला स्पेशल चहा दे बघा आता.
हे गंप्या अरे नुसतं बघत करायला चहा कर चहा स्पेशल पाटलाला पाजायचंय चांगला चहा दे नाहीतर तुला चहा सकट कोर्टात घेचीन आण लवकर अरे बाबा मला समधी माणसं घाबरत्यात मला पाटील मला घाबरतो बघतो आता चहा पितो तुला बघतो रे पाटला मी पाटील घ्या चहा घ्या सदाशिवराव फार त्रास घेतला तुम्ही. काय नाही आज मी लई खुश आहे बघा निघू का मी? निघतो मी. बर निघतो सदाशिवराव. हा निघा ए मुडद्या अरे झोपतो काय उठ ना ए बेवड्या अरे उठ की झोपतो काय हा? या. डोकंच काम करत नाही डोळ्यासमोर सारखा त्या गौरी आणि नाम्याचा चेहरा दिसतो. दिसणारच तुमची होणारी बायको पळवली ना त्यानं गबड्या पळवली कुठं आपल्या पायानं 4 चौघात आपल्या दोस्ताचे फजित अरे म्हणूनच आपल्या अविनाशचं डोकं पार कामातून गेलं जाणार पण दोघांचा काटा काढल्याशिवाय माझं डोकं ठिकाणावर येणार नाही. मग त्यांचा घराच्या बाहेर काढायला पाहिजे. तुला काय म्हणायचंय काय ते दोघेही या गावात एकटे पडले पाहिजे. ना असं कर आता त्यांना एकटं बाहेर कसं काढायला तू ठरव. त्याला जाऊ द्या घाला शेतात तुडवा झालं लय कौतुक करीत होतेस नवनाम्याचं काय झालं अरे तोंडचा घास गुरांनी खाल्ला सगळं शेत गुरांनी खाल्लं आता आपण काय खायचं याची बायको घरात शिरल्यापासून घुसीसारखं सगळं घर पोकराने याची माझ्या बायकोला काय बोलशील तर माझ्यातून वंग दोघांनी घराबाहेर जाऊन चूल बांधून घ्यावी. अरे वा ही म्हातारी जोर जिवंत आहे तोपर्यंत आम्ही घरातून बाहेर जाणार नाही. तुला घराबाहेर जायचं असलं तर जा बायकोला बकोटीला मारून. अरे वा चूक नाम्याने केली आहे आणि मला त्याला सांगतेस मला तुझ्या थोरल्या पोराला बघावं तेव्हा धाकल्या पोराचं आणि धाकल्या सुनेचं कौतिक करते ही थेरडी. तू आज सांभाळ बोला तर थोबड फोडून नाही पुढे सोबत पडतो दादा खबरदार माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लावाल तर भाऊ आता खवीस. बघितलं आई अगे तू धाक ते सून आहे का काय ते सोंग बघ माझ्यावर हात उघडते मला खवीच म्हणते हे मात्र फार झालं फार डोक्यावरून पाणी गेलं मला आत्ताच्या आत्ता वाटणी पाहिजे वाटणी पाहिजे म्हणजे पाहिजे आत्ताच्या आत्ता. वाटणीच हवी ना तुम्हाला सासूबाई असं जीवावर उठण्यापेक्षा वाटणी केलेली बरी. लोक हो पहिला हप्ता थोरल्याचा तेव्हा त्याच्या वाट्याला जी येईल त्यानं घेतलंच पाहिजे. तेव्हा बागायती जमीन त्याच्या वाट्याला. मंडळी कासरा टाकून झालेला आहे तर या कासऱ्याचा अर्थ असा होतो की कासऱ्याच्या उजवीकडलं थोरल्याचं आणि डावीकडलं धाकट्याचं. ओ फुकट फौजदार चोरी खाली ज्या वस्तू आल्या आहेत त्या काय कापून अर्ध्या वाटायच्या का? नाही कासरा पसरा. तर मी आता असं करतो की माझ्या उजव्या हातातील ते थोरल्याचं आणि डाव्या हातातील ते धाकट्याचं. मंजूर हा ठीक आहे. चला प्रामाणिकपणे वाटणी. आता थोरला धाकटा थोरला धाकटा थोरला धाकटा थोरला थोरला धाकटा 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 थोरला धाकटा धाकटा थोरला थोरला चला
चांदीची भांडी धाकट्याला धाकट्याला थोरल्याला बंद करा तुमचं हे बातमीचं नाटक. बागा येते जमीन थोरल्या ना, बाकीच्या सगळ्या चांगल्या गोष्टी थोरल्या ना, शेवटी हात चलाकी करून चांदीच्या वस्तू सुद्धा थोरल्या ना गेल्या. पण लक्षात ठेवा, साक्षात लक्ष्मी आमच्याकडे आली आहे. हे घरदार, भांडी कुंडी, दाग दागिने कशाची गरज नाही आम्हाला. धनी, तुम्ही काही काळजी करू नका. आणि तुम्हालाही एक गोष्ट बजावून सांगते, तुमच्या सहानुभूतीची आम्हाला गरज नाहीये. पतीची साथ, सासूची सोबत आणि साक्षात या लक्ष्मीचं वरदान असताना माझा नवा संसार मी कुठेही थाटेन. चला धनी, चला सासूबाई. या काटेरी वाटेतूनच आता पुढचा मार्ग काढायचा मला. वाटणीची अशी कारागिरी केली की 100 वर्षात इथून मागं होणार नाही, इथून पुढेही होणार नाही. अरे जाता काय, फक्त झाडू घेऊन गेली, झाडू गाव झाडायला. त्याचं काय? अहो, माझ्या शेतात मीच गुरं घातली. पण मालक, हा खेळ तुम्हाला आणि मलाच ठावा. बर मग, हा उभ्या पिकाची नासाडी झाली. पण सगळं तर तुलाच मिळालंय ना. पर लय नुकसान झालं बघा. हा? हा कर्जासाठी केलेला अर्ज आहे. आम्ही दोघं नवरा बायको मिळून एक लघु उद्योग सुरू करायचं म्हणतो. तेवढं जरा नजरे घालून घाला आणि कर्ज मंजूर करण्यासाठी तुम्हाला काही मदत करता आली तर. अरे गौरी बेटा, तू इथे कशी? नमस्कार. कसे आहात? आम्ही दोघं मिळून लघु उद्योग सुरू करायचं ठरवलं. अरे वा 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 वा, त्याच्या छान. कर्जाची ही फाईल. बर बर. ठीक आहे, आपला अर्ज मी पाहिलाय. चेअरमन साहेबांशी बोलतो मी. हो, हो, हो. या या ये, नमस्कार. येते. बरं येते. ये बेटा. बघा, काळजीपूर्वक हाताळा जरा. कोणी पैसे नेलं त्याचं वाटोळ होईल. अरे सदा, माझी गाडी कर, माझी गाडी चुकाल, मला कोर्टात जायचंय. मला ते कोर्टात जायचं, माझ्या अगोदर कर ना गाडी. मला कोर्टात जायचं आधी माझी गाडी. आधी माझी गाडी कर, मला कोर्टात जायचंय. तुम्ही समजा कोर्टात चालले होय. तूच म्हणलास ना कोर्टात जा म्हणून. अरे शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये. अरे पण तू सांगितलंस की. अरे म्या सांगितलं शेण खाल हिरीत उडी टाका टाका. जावा तिकडे. कोर्टाच्या गोष्टी करता. काय करताय तुम्ही? मालक, या लोकांनी मारलं हो मला. उठ उठ उठ. माणूस वाईट नसतो रे बाबा. पैसा त्याचं डोकं फिरवतो. सगळ्या जगाचं तुम्ही भलं केलं. माझं काय केलं म्हणून तो माझ्याकडे आला. मी त्याला पैसे दिले आणि त्याचं डोकं फिरलं. ये इकडे. अरे गाढवा, एवढेसे पैसे दिले आणि तुझं डोकं फिरलं. कुबेराचा खजिना तुझ्या हातात दिला असतास काय केलं असतोस तू? म्हणून तुला सांगतो, लक्षात ठेव, माणसाच्या नशिबात असतं ना तेवढंच त्याला मिळतं. हे तुझे पैसे घे, पुन्हा असं करायचं नाही. असू दे असू दे असू दे. चल चल चला निघार तू. सन्माननीय संचालक बंधूंनो, आजपर्यंत तुम्ही मला जे सहकार्य दिलं त्याबद्दल कृतज्ञतासाठी मी इथं उभा आहे. तसंच नव्या चेअरमन पदी तुम्ही माझ्या मुलाची निवड केलीत
त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. नव्याच्या इच्छा आहेत आणि पद स्वीकारण्याचं आमंत्रण मी त्यांना देत आहे. पोरी, मोठ्या कष्टातून घर उभं केलं. मानिनी म्हणून अभिमान वाटतो मला तुझा. कोंडीबा, जी मालक. सोनाराकडे गेला होतास का? हा गेलतो की. अरे मी सांगितलेलं आणलं का? आणली की. हे बघा. अरे वा 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 वा. अरे वा 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 वा. पोराच्या कमरेला किती छान दिसेल नाही? तारो. हे पण अरे हा. वाळे, हे काय बाबा? आलं लक्षात. जिनं तुमच्या पोराचा अपमान केला, भर मांडवात हसं केलं, तिच्या पोराचं कौतुक करायला निघाला. बरोबर आहे, तुम्हाला लोकांचंच कौतुक असणार, परकीच माणसं तुम्हाला जवळची वाटणार. नाही पोरा, ती पोरगी याच घरात नांदणार होती. ते पोर याच अंगणात रांगणार होत. पण या साऱ्या पापांना तू जबाबदार आहेस. याच्या मनात पेटलेली सुडाची आग कधी विझणार आहे? ए गौरी, ए गौरी पुरी, गौरी, ए गौरी पुरी. आबा, आले 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 आमच्या नातूले गोला गोला पण आईवर पडला. बर कशी आमच्या नातवाची तब्येत? आज आम्ही आमच्या नातवासाठी का आणले बघा, वाळे आणि करदोटा. बाबा, तुझ्यासाठी नाही, आमच्या नातवासाठी. लो बेटा. काय कोणाची आहे? इथे का आणली ती? ती आमच्या नातवासाठी आणलेली आहे. नाही बाबा, मला परत घेऊन जा. मला ठाऊक आहे तू मानिनी आहेस, उपाशी राहशील तरी मानभंग करून घेणारी नाहीस. पण तू आता आमची लेक झाली आहेस. आमच्या मंडळींची खूप इच्छा होती आम्हाला एखादी लाडकी लेक असावी, लहानाची मोठी करावी, तिचं लग्न करावं, थाटामाटात कन्यादान करावं, बाळणपणासाठी पहिल्या माहेरी आणं नातवंड मांडीवर खेळवावी. पण ते तिच्या नशिबात नव्हतं. ते भाग्य आम्हाला लाभलंय. पोरी, बापाचं कर्तव्य मला करू दे, थोडस उतराई होऊ दे मला बेटा.
चुकलं माझं बाबा. माझ्या स्वाभिमानी मनाला बापाचं मन समजलं नाही. येतो मी. साहेब, ही कर्ज मागणी प्रपोजलची फाईल पूर्ण झालेली आहे. आपण तिला मंजुरी द्यावी. गौरी नाम्याचा लघु उद्योग. कर्ज? डोक्यावर बँकेचं कर्ज ठेवून तुला भिकेलाच लावतो. बँकेचं लोन पास झालं. काय सदाशिवराव? अरे कशाला सदाशिवराव म्हणून शिव्या घालता? का सध्या म्हणा. कोर्टात घेतलंस तर? अरे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये बाबा. का रे बाबा? आता कोर्टाचा धडा तुम्हाला शिकवला आणि माझं सुधारला ऐका ना याला काय नाना, बरं आहे ना? हा बरं आहे बरं आहे. हा. ए, चहा दे रे. चहा घेणार ना? हा? अरे जेल मधला पचका चहा घेऊन कंटाळा. होय ना? राम राम राम, सोपान राव. राम, राम. बरं झालं तुम्ही भेटला ते. जरा थांबा बरं का. हा काय काय कोणावर काय काय राहिले? हे इथे नाक्यावरच्या दत्तूकडे 5 डझन हा? आहे आणि साळवेंकडे 12 डझन आहे. बर सोपानराव, बोला. तुम्ही आम्हाला 2 माणसं कामाला देणार होता ना? जी. त्याचं काय झालं? उद्या सकाळी पाठवतो. अहो तेवढ्यासाठी काम लांबणीवर पडले अहो, आमचं. तुम्ही काही काळजी करू नका त्याची. उद्या सकाळी पाठवतो म्हणजे पाठवतो. बर गौरी नाम्याचा लघु उद्योग. सोपानराव आता म्हटले ते मला बी पटते, पण हे तुला नानाचा ठणा नाही. नाना किती डझन खेळणी झाली आपली तयार? 5 डझन झाली. आपल्याला किती द्यायची त्यासनी? 10 द्यायचे. होय. मग ते कवचन तयार होत्याल? उद्या. अहो उद्या एवढा उशीर करून कसं चालेल? आज संध्याकाळला सगळं तयार बरं, ठेवा. संध्याकाळी देतो. कामाचा वेग वाढवा जरा. बर आणि हे बघ गौरी, जाताना तुम्हाला आपल्या त्या कारखान्यात सोड आणि तू पुढे बँकेत जा बरं का. चालेल. आज सांच्याला तयार पाहिजे बरं का. चला मी पुढच्या त्या कारखान्यात जातो. अबे, गौरीने वैभव कसं उभं केलं? तिला भांडवल कोणी दिलं? बँकेनं. म्हणजे बँकेचं डोक्यावर कर्ज असणार. हम्म. अबे, बातमी वाचलीस? तूच वाच यार. ठीक आहे. भरभराटीला आलेला उद्योग समूह आगीत भस्मसात. बँकेचं 2 लाखाचं कर्ज. वाच वाच. अरे यात तर बातमी नाहीये. अबे, पेपर आजचा आहे. ही बातमी उद्याच्या पेपरला वाच. ओ कामाला लाग. गौरी नाम्याचा लघु उद्योग. गौरी नाम्याचा लघु उद्योग. नाम्या गौरीचा लघु उद्योग. ते तळून भस्मसात. नाम्या गौरीचा लघु उद्योग.
सोडा ना, मला जाऊ ना. माझी फॅक्टरी आग विझवा. सोडा, सोडा मला. मला जाऊ द्या. माझी फॅक्टरी सोडा. फेकलेल्या तुकड्यांवर जगणाऱ्या तुझ्या या कुत्र्यांची दशा बघितलीच अविनाश? आम्हाला कुत्री म्हणते. अविनाश तू फक्त इशारा कर. हा? हा? बेवारशी कुत्री नुसतीच भुंकतात, चावत नाहीत. अविनाश, याआधी मी तुला बऱ्याच वेळा समजावलंय. असाच जर मगरुरासारखा वागत राहिलास ना, तुला कुणीच वाचू शकणार नाही. पण मी आज तुला सोडणार नाही. अरे तू ते एका छोट्या गावचा छोटासा नामधारी पाटील आहेस. तुला अजूनही सांगते, सगळं विसर. वैरानं वैर वाढतं, मायेनं माया. आणि आज मी तुझ्यावर मायाच करणार आहे. बाईच्या पदराला हात घालायला वाघाचं काळीज लागतं. पदर म्हणजे स्त्रीची अब्रू. या पदराला जो हात घालील त्याची राख होईल, राख. वाघाचं काळीज आहे म्हणूनच हात घातलाय मी तुझ्या पत्राला. मुस्तांड्या चाकून काय करतोस पोरा तू? निदान एवढं तरी ध्यानात ठेवायचं होतं. अरे मी तिचं कन्यादान केलं. अरे तुझी बहीण ना रे ती. कन्यादान केलं म्हणून रक्ताची मुलगी होत नाही, आणि मानलं म्हणून बहीण होत नाही. पोरा तू माझ्या रक्ताचा आहेस. माझ्या आयुष्यात काय सुख दिलंस? काय पोरा तू? रक्ताच्या नात्यापेक्षा मायची नाती जास्त चिवटात. तुझा बाप असून हात जोडतो तुला. हे बघ, भीक मागतो तुला. हा व्यर्थ संघर्ष सोड. एकट्या बाईची झुंज घेणं तुझ्या मर्दपणाला शोभत नाही. आणि त्या बाईनं केलेला माझा अपमान तो विसरू, हे मर्दाला शोभत? बाबा, माझं काही झालं तरी चालेल, पण मी तिला बर्बाद केल्याशिवाय सोडणार नाही. तू ईश्वरा घेऊन जाता फार झालं. ओरे या नालायक कार्ट्याचा अभागी बाप, तुझी माफी मागतो. बाबा, किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही. भर उन्हात अशी मायेची सावली मिळाली ना, की जगावंच वाटतं बाबा. नाही रे पोरी. आई, गौरी, 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 किती वर्षांनी भेटलीस ग पोरी. कशी आहेस तू? आई तू कशी आहेस? हो पाहिलं का आपली गौरी आली. गौरी, बाबा, दूर हो. कशा आलीस? कशाला आलीस? बाबाचं हसं करायला? बाबा, मी काय केलं असं? अगं काय केलं नाहीस? भर मांडवात बापाच्या शब्दाची किंमत टाकली नाहीस. तुला भिकेचे डोहायला लागले होते ना, म्हणून चांगलं मान पानाचं घराला सोडून. पण माझ्या नवऱ्याला बोलण्याचं तुम्हाला काही एक अधिकार? तो दारात आलाय माझ्या. गाडी कोण पाठवलं होतं त्याला? आपण कुठं आलाय? काठीने नाचक्की केली माझी. सगळ्या गावात माझी आबरू केली आणि मान भरून पडेल म्हणायचं भेटायला आली. पण माझं जरा ऐकून तर घ्या. काय तुमचं? किती दिवसांनी पोर भेटायला आली आपल्याला. तुमची आईची बाहेर पडली मला. असं नाही मी तुला क्षमा करणार नाही. तिला चालती व्हायला सांगा. तू सुद्धा मला बघायचं नाही. काय करताय? मुलीच नाही बघायला मी देतो तो. बस झालं बाबा, खूप ऐकून घेतलं. मला वाटलं होतं आई वडिलांचं प्रेम हाच परमेश्वराचा आशीर्वाद असतो. माझ्या आईचा आशीर्वाद मला मिळाला. माझ्या नवऱ्याचा अपमान करणाऱ्या बापाच्या आशीर्वादाची मला गरज नाही. चला हो. गौरी, जाऊ नकोस पोरी. गौरी, पोरी, पोरी ती जाते हो. तिला थांबवा हो. तिला 9 महिने पोटात वाढवलं तेव्हा सुद्धा यातना झाल्या नाहीत. त्या यातना तुम्ही मला आज देता. किती दिवसांनी माझी लेकरवाळी पोर आज माहेरी येते, तर तिची मला साधी ओटी सुद्धा तुम्ही भरू देत नाही. केवळ तुम्ही आपल्या मुलीला हाकलून देत नाही आहात, तर एका मातेच्या ममतेला तिलांजली देत आहात.
ठीक आहे, एकुलती एक पोर आहे ना तुमची, लाडकी लढवलेली, करा करा, तिचा मान सन्मान करायचा तो तुमचा तुम्ही करा. आई, कशाला आलीस तू? पोरी पोरी बाहेरची ओटी भरण्याचं भाग्य तुझ्या आईच्या नशिबी नाहीये ग. पण आईचा आशीर्वाद म्हणून हे सौभाग्यदानाचं कुंकू लावते मी तुला. तेच तुझ्या सौभाग्याचं रक्षण करेल. आई, सुनबाई, अगं कसला विचार करते? मला नाम्याने समज सांगितलं बघ. अगं आज नागपंचमीचा सण, ह्योच नागोबा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहतो. जा त्याची पूजा करून घे. उठ बघू. एक लक्षात ठेवा, जर गौरी आणि नाम्याला कोणी मदत केली तर या बंदुकीतली गोळी आरपार जाईल. समजलं? का गे, जेवायचं नाही का? भूक नाही मला. भूक नाही का? जेवायचं नाही? उपास आहे माझा. उपास उपास उपास, हे उपासाचं व्रत आणखी किती चालणार आहे? सांगितलं ना एकदा उपास आहे माझा म्हणून. उपास नाही, उपासमार केलीस तू माझी आणि समत्यांची. तुझ्यामुळं गावात तोंड दाखवायची मला लाज वाटायला लागली. असं काय घडलं हो माझ्यामुळे? प्रत्येक वेळी मलाच कशाला दोषी ठरवता? आता काय गुन्हा केलाय मी तुमचा? काय गुन्हा केला? वर तोंड करून मला विचारतीस मी काय गुन्हा केला? अगं तू काय गुन्हा केला? अगं समजा सत्तेरा झाला तुझ्यामुळं. मला माझी आई म्हणायची की नाम आहे तू भोळा. होय अगं मी भोळा म्हणून मी तुला फटकारलं. पण माझ्या घरात मर्यादेचा फेरा आला. माझा भाऊ वैरी झाला, घराच्या वाटण्या झाल्या. अगं मी अन्नाला मोठा झालो. समजा गाव तोंडात फुटायला लागलं तुझ्यामुळं तुझ्यामुळं. मला काय बोलायचं असेल ते बोलून घ्या, पण मन शांत करा. तुझ्या काय झालं तुला? काय झालं? तिला? अरे काय केलं तिनं? काय केलं? अगं तिला तिला उपासाचं डोळा लागले. पर पोटात आग पडल्या. अगं हे पोटातलं खड्ड दगड तोंडे नाही बुजायचं. अरे पण हो बाजूला, मी काय व्यवस्था करणार? धान्य आणणार, होय भीक मागणार. अरे पण ऐकून घ्या निघाला तुम्ही. अहो ऐका, 2 घास खाऊन घ्या. नाही. उपाशीपोटी जाऊ नका. आई तुम्ही तरी सांगा ना त्या जाणार. दिनकर बाबा, घरात पैशाची नडे, काय उसनवर मिळतील का? शेठजी
घरात थोडा किराणा पाहिजे. अहो पण अहो, 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 अहो. मित्रा, त्या दिवशीच्या तुझ्या धमकीमुळं गावात त्याला कोणी सुद्धा अन्न द्यायला तयार नाही. काय डाळ टाकला असेल तुला? उपाशी मारण्याची पाळी आली आहे त्यांची. अरे येणार अरे गावात भीक मागायला तर लोक दुकानं बंद करतात, दारा बंद करतात. हा वी आम्या नमल गौरीचा मात कमी होणार नाही. दाणे टाकल्याशिवाय पक्षी जाळ्यात येणार नाही. नाम्या येतोय, एक काम करा, त्याला वाड्यावर घेऊन या. अरे नाम्या अरे नाम्या, अरे काय असं करतो? अरे आमचं ऐक, अरे पोट असं किती दिवस उपाशी मारणार? अरे आवी शेठ फार मोठ्या मनाचा आहे. हे बघ तू काय कर, तू आमच्या बरोबर चल, तुला मदत करायला लागेल तेवढे 10 पोते धान्याची देईल. असं काय करणं नको. चल तू ऐकतो का? चल बघू तू आमच्या संग. चल अरे बघ उपाशी मरू नको. चल ऐक माझं. कसला विचार करतो? चल चल. आणा आणा आणा, ठेवा तिकडे. काय आहे ते? ज्वारीचं पोत आहे. कुणाची गाडी येते? कोणाची बी असेल. कुणाकडे भीक मागितली तुम्ही? भीक नाही, उसरवारी आणले. सुगी झाली की देऊ परत. कुणी दिलेत ती पोती? कुणी दिलेत? वाटलंच मला. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं हात मारून जाऊ नका म्हणून. ऐकलं नाहीत माझं. भोळे आहात तुम्ही. तुमच्या नाही लक्ष द्यायचं. गावात त्यानंच कोंडी केली आपली. ही ज्वारीची पोती नाहीये. आपल्या दोघांच्या डोक्यावर उपकाराचं ओझं ठेवून अर्ध्यानं जाळं लावून टाकलेले दाणे आहेत ते. चुकलं माझं. पुन्हा अशी चूक करू नका. परत देऊन टाका ती पोती. आणि लक्षात ठेवा, जगता आलंच तर स्वाभिमानानं जगू आपण. पण उपाशी मरतोय म्हणून कुणासमोर हात पसरून भीक मागायची नाही. ती पोती परत घेऊन चला. घेऊन जा तुझं हे धान्य. हे काय, हे धान्य परत पाठवतेस? मला तुझी भीक नकोय. जास्त झालं असेल तर गावाला वाट जा. अच्छा, अजून गुरमी उतरले नाही वाटत. गुरमी मला नाही, तुला आहे. माझ्या साध्या भोळ्या नवऱ्याला फितून माझ्या संसारात काटे पेरण्याचा प्रयत्न करू नकोस. अरे काय सामना करायचा असेल तर माझ्याशी कर. सामना? आणि तुझ्याशी? तू फक्त हो म्हण. तुला अजूनही सांगते, मन आवर, स्वतःला सावर. लक्षात ठेवा विनाश, परस्त्रीची इच्छा करणाऱ्या दुर्योधनाची मांडी फुटली. 101व्या अपराधाला शिशुपालाला सुद्धा कुणीच वाचवू शकलं नाही. पुराणातल्या वांग्याचं भरीत मला खायला घालू नकोस. तुझ्या समोर काय वाढून ठेवलंय तू पहा. काळ तुझ्या दारात उभा आहे भुकेच्या रूपानं. जगायचं असेल तर माझ्या बरोबर ये. अरे सोन्या नाण्यानं मडवून टाकेन तुला. माझं जीवन संघर्षमय झालंय. या उजाड जमिनीवर हे खडतर आयुष्य कसं उभं करायचं? कशी सुपीक बनवायची ही ओसाड जमीन? माझ्या समोर क्षितिजापर्यंत दिसते ती तहानीनं व्याकुळ झालेली जमीन माझ्यासारखीच. या माळ रानातूनच मार्ग काढून आपल्याला धैर्यानं ही जमीन कसायची.
गौरी नाम्याच्या लघु उद्योगानं सक्त ताकीद देऊन सुद्धा आपलं कर्ज फेडलेलं नाही, तेव्हा आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी, स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला हवी. गौरीबाई, या जमिनीत तुम्हाला यापुढे नांगर चालवता येणार नाही, तशी कोर्टाची ऑर्डर आहे. नाही, मी माझी जमीन देणार नाही. कर्ज फेडीबद्दल बँकेला मी सविस्तरपणे लेखी कळवलंय. हो, तुम्ही या जमिनीचा ताबा रीतसर बँकेकडे द्या. पाहिजे तर प्रत्यक्ष बँकेचे चेअरमन साहेब सुद्धा हजर आहेत. अच्छा, हा तुझा कंगावा आहे तर. पण लक्षात ठेवा विनाश, तुझी ही अरेरावी माझ्या पुढे चालणार नाही. कर्ज 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 हवाय काय? हे घे. हे घे. कर्ज हवाय. हे घे. हे कर्ज. बघितलंस अविनाश, सगळे दागिने तुझ्या हाती आले, पण मंगळसूत्रासारखा पवित्र दागिना तुझ्यासारख्या पाप्याच्या हाती लागला नाही. तो कधीच लागणार नाही. हे धरणी माते, हे मंगळसूत्र तुझ्या अंगावर झेलून का मला हिणवतेस? अगं, या जगात स्त्रीचा जन्म घेऊन बघ, म्हणजे तुला कळलं का स्त्रीचं जीवन किती कठीण असतं ते. त्या सतीयुगात तुझ्या मुलीवर अन्याय झाला, तो तुला सहन झाला नाही म्हणून तू तिला तुझ्या कुशीत घेतलं. आज या तुझ्या मुलीवर अन्याय होताना तुझं मन कसं थांबत नाही गं? हे धरणी माते, अशी तू घरी आई तर तू बघून जा आणि या तुझ्या मुलीला तुझ्या कुशीत घे. तुझ्या मुलीला तुझ्या कुशीत घे. तुझ्या मुलीला तुझ्या कुशीत घे. त्या पुरीच्या शेतामध्ये गेलाच का? आणि वर पण मला जा विचारतोस, ज्याच्या पुढे दुनिया झुकून सलाम करते. पालक मंत्री उठून मला खुर्ची देतो. लोक तुम्हाला सलाम करणारच, त्यात त्यांचा स्वार्थ आहे, कारण तुम्ही त्यांना पोटा पाण्याला लावलेलं आहे. सहकार्याच्या बागा फुलवल्यात, चरायसाठी कुंड ठेवलेत. ते बैल तुमच्या समोर नंदी बैलासारखी मान डुलवणारच. ते पालकमंत्री तुम्हाला खुर्ची देणारच, कारण ती खुर्ची त्यांना तुमच्यामुळे मिळालेली आहे. हे झालं इतरांसाठी, पण माझा बाप म्हणून तुम्ही माझ्यासाठी काय केलं? काय कमी पडलं तुला? घरदार, धनदौलत, शेकडो एकर भीसची जमीन, काय कमी पडलं तुला? आणि त्यापेक्षा महत्वाचं सांगतो, तुझी आई गेली, तिच्या पश्चात मी तुझी आई बनलो. कोण कोणाचा बाप आणि कोण कोणाचा पोरगा? भर मांडवात जिनं माझा अपमान केला, तिला तुम्ही मदत करता, तिची बाजू घेता. होय, तीच आपल्या घराण्याची रीत आहे. दीन दुबळ्यांच्या पाठीशी उभं राहणं हाच आपला धर्म आहे. म्हणून सांगतो पोरा, तिचा नाद सोड. ते शक्य नाही. उलट मीच हे घर सोडणार आहे. ज्या घरात आपला बापच शत्रूला फितूर आहे, त्या घरात राहण्यात अर्थ काय? आणि एक लक्षात ठेवा, तिची वाट लावल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही. अरे अरे अरे, अखेर ही वेळ आलीच म्हणायची. पण कुठेतरी हे थांबवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे.
तुझी ही हिंमत, तिनं माझ्या नावानं अंगाला हळद लावली होती आणि तू तिला कुंकू लावतोस, भर मांडवात माझी इज्जत घालवतोस. रुसलेली हळद आज मी उष्टवणार आहे, तुझ्या डोळ्या देखत तिचा चोळामोळा करणार आहे आणि मगच हे मनगटावरच हळकून सोडणार आहे. मारा याला! बघू तुला कोण सोडवत ते. नवऱ्या आज तुझे 2 तुकडे करून टाकतो. बोलो बोलो तुझ्या विनाशाचा काळ जवळ आला अविनाश. तुझ्या पापाची रांजण भरलीये. माझ्या कुंकवाला हात घातलाय तू. आता तुला कुणी वाचवू शकणार नाही. तुझं पाहूया तुझी हळद रुसते का माझं कुंकू असते. अविनाश पोरा, तुला समजावून सांगत होतो, ऐकलं नाहीस रे पोरा. तू तिच्या सौभाग्याचा अपमान केला रे. किती वेळा समजावून सांगितलं तुला. तुझी जिद्द नडली बरं. आयुष्याचं म्हातारं केलं तुझ्या आणि माझ्या. अजून वेळ गेलेला नाही. त्या पोरीची क्षमा माग बेटा, त्या पोरीची क्षमा माग. मुक्ती मिळेल तुला. काळजात गोळी घुसली. बाबा
अविनाश पोरा ईश्वरा काय वाढून ठेवलंस रे माझ्यासमोर. ज्या लाडक्या पोराच्या मांडीवर शांतपणे आमची अखेर व्हावी त्या माझ्या तरुण पोराला अग्नी देण्याचं काम तू माझ्यावर सोपवलंस. अरे तू परम दयाळू आहेस ना खरं का रे. न्यायासाठी स्वतःच्या मुलावर गोळी घालणारा बाप म्हणजे ईश्वराचं रूपच. माझ्या अंगावरची हळद रुचलेली असताना केवळ त्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळाला म्हणून माझ्या कपाळावरचं कुंकू हसतंय.